मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता पुन्हा एकदा भरायला सुरुवात झाली आहे। वेबसाईटही आता सुरळीत चालत आहे। जवळजवळ 1,45,00,000पेक्षाही जास्त अर्ज भरले गेलेले आहेत आणि काही लोकांचे फॉर्म भरणे अजूनही बाकी आहे। मधल्या काही काळात अर्ज भरायची वेबसाईट तांत्रिक कारणामुळे चालत नव्हती, मात्र आता ही वेबसाईट अगदी सुरळीतपणे सुरू आहे। या योजनेचा फॉर्म भरायची पद्धतही अगदी सोपी आहे। तुम्ही घर बसल्या या योजनेचा फॉर्म भरू शकता। सायबरवाल्याकडे जाऊन 150-200 रुपये देण्याचीही गरज नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा याची अगदी सोपी पद्धत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही मॅक्स वुमन या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। यानंतर तुम्हाला चौथ्या नंबरच्या बटनावर म्हणजेच अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। जर तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला खाते नाही खाते तयार करा यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाते तयार करण्यासाठी नवीन विंडो चालू होईल। त्यामध्ये तुमची माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे। यामध्ये तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे तुमचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर एक नवीन पासवर्ड तयार करून तो पासवर्ड तिथे टाकायचा आहे। पासवर्डची पुष्टी करण्यासाठी तो पासवर्ड तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे। त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका निवडायचं आहे। जर तुमची महानगरपालिका नसेल, ग्रामपंचायत असेल तर लागू नाही हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर ऑथराइज पर्सन तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर कार्यालयाचं नाव टाकायचं आहे। टर्म्स आणि कंडिशन ऍक्सेप्ट केल्यानंतर साइन अप करायचं आहे। यानंतर तुमचं अकाउंट उघडलं जाईल। तुमचं अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा होम पेजवर यायचं आहे। त्यानंतर पुन्हा अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। त्यानंतर तुम्ही सक्सेसफुली लॉग इन केलं आहे असं लिहून येतं। पुढे आता फॉर्म भरायला सुरुवात करताना तुम्हाला कोणत्या भाषेत फॉर्म भरायचा आहे ते निवडायचं आहे। तुम्हाला मराठीतून फॉर्म भरायचा असेल तर मराठी आणि इंग्लिशमधून फॉर्म भरायचा असेल तर इंग्लिश असे 2 पर्याय दिसतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। त्यानंतर ज्या महिलेचा फॉर्म भरत आहात त्या महिलेचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा टाकून व्हॅलिडेट आधार या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट आधार केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही ओटीपीची गरज पडत नाही, लगेच फॉर्म ओपन होतो। यानंतर पुढे आपल्याला फक्त अचूक माहिती भरायची आहे। पहिल्यांदा महिलेचं इंग्लिशमध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव टाकायचं आहे। वडील किंवा पतीचं नाव टाकायचं आहे। पुढे जर तुम्ही पतीचं नाव टाकलं असेल तर पुढे वडिलांचं नाव देखील टाकायचं आहे। त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे। वैवाहिक स्थिती निवडायची आहे। पुढे जन्मतारीख टाकायची आहे। पुढे आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का ते निवडायचं आहे। पुढे आधार कार्ड नुसार अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे। पिनकोड, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे। पुढे नगरपालिका टाकायची आहे। नसेल तर तुम्ही लागू नाही असं ऑप्शन निवडू शकता। त्यानंतर मतदारसंघ निवडायचा आहे। जर तुम्हाला मतदारसंघ माहित नसेल तर तुम्ही घरात किंवा कोणत्याही जाणकार व्यक्तीकडे चौकशी करून निवडू शकता। त्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या जागी तुमचा चालू असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, जेणेकरून योजनेसंदर्भातली सगळी माहिती मोबाईल क्रमांकावर पोहोचेल। पुढे शासनाच्या अन्य योजनांचा तुम्ही आधीपासून लाभ घेता आहात का? होय असेल तर होय किंवा नाही असेल तर नाही निवडायचं आहे। होय असेल तर योजनेचं नाव टाकायचं आहे। दर महिन्याला किती रक्कम मिळते तेही टाकायचं आहे। पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती टाकायची आहे। बँकेचं पूर्ण नाव, खातेधारकाचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे। पुढे खाते क्रमांक, IFSC कोड टाकायचा आहे। त्यानंतर खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का हे निवडायचं आहे। त्यानंतर माहिती भरून झाल्यावर पुढे तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची आहेत। कागदपत्राची साईज ही 50 KB वरती आणि 5 MB आतमध्ये असणं गरजेचं आहे। पहिल्यांदा आधार कार्डची पहिली बाजू इथे अपलोड करायची आहे। त्यानंतर दुसरी बाजू अपलोड करायची आहे। पुढे तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र यापैकी कोणतंही एक कागदपत्र अपलोड करणं आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हमीपत्र अपलोड करायचं आहे। हमीपत्र तुम्हाला त्या ऑप्शनच्या बाजूलाच पाहायला मिळतं। तिथून तुम्ही हमीपत्र डाउनलोड करून अर्जदाराचं नाव सही करून ते अपलोड करू शकता। यामध्ये काही कागदपत्रांच्या तुम्हाला दोन्ही बाजू अपलोड करायच्या आहेत। यानंतर संपूर्ण फॉर्म भरून होतो। एकदा संपूर्ण माहिती तपासून घ्यायची आहे। त्यानंतर सबमिट करायची आहे। एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केला की त्याच्यावरची माहिती तुम्हाला बदलता येणार नाही। त्यामुळे माहिती अचूक भरली आहे की नाही याची खात्री करून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यावर ऍप्लिकेशन सबमिटेड म्हणून तुम्हाला लिहून येतं आणि तुमचा फॉर्म हा यशस्वीरित्या भरला गेलेला आहे याची खात्री होते। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायची सोपी पद्धत आपण जाणून घेतली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अगदी सोप्या पद्धतीने कसा भरायचा याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। ही माहिती सगळ्या गरजवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मॅक्स वुमन या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका।